So good morning all of you. In today's lecture we will start our next point, advantages to superior. In last lecture we was learn what is management by objective and its advantages. Advantages to the organization we was already learned. That's why we will start our next point, advantages to the superior. सुपिरियर म्हणजे कोण सांगितलं होतं तुम्हाला? सुपिरियर हे कोण आहेत तर मॅनेजर आहे. ओके, मिडल लेवलचे जे एम्प्लॉय मिडल मॅनेजमेंट. व्हॉट? मिडल मॅनेजमेंट ऑफ कंपनी. मिडल मॅनेजमेंट मीन्स सुपिरियर. So superior control the functioning of the subordinate and monitor their performance. Superior हे काय करतात तर सबऑर्डिनेट वरती कंट्रोल करण्याचं काम करतात. मग सबऑर्डिनेट हे कोण आहेत तर लोअर लेवल मॅनेजर असतील. ओके, आणि सुपिरियर असणार आहेत हे मिडल लेवल मॅनेजर असतील. सो सुपिरियर कंट्रोल द फंक्शनिंग ऑफ द सबऑर्डिनेट अँड मॉनिटर देअर परफॉर्मन्स. आणि ह्या सबऑर्डिनेट वरती एक मॉनिटर करण्याचं काम सुपिरियरच्या अंडर केलं जातं. सो देर आर मेनी बेनिफिट्स ऑफ MBO टू द सुपिरियर. आणि त्यामुळे काही बरेच बेनिफिट हे सुपिरियरला सुद्धा MBO चे होणार आहेत. तर ते कोणते आहेत बघा. फर्स्ट आहे परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन. MBO establish a framework for every employee, thus providing a basis for the evaluation of the individual performance. MBO मध्ये आपण बेसिकली काय बघितलं, MBO सेट गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह जॉईंटली as well as MBO distribute duties and responsibility at each individual. प्रत्येक इंडिव्हिज्युअलला काय करता तर त्यांचा रोल काय आहे, त्यांचा टास्क काय आहे, त्यांनी तो कधी कंप्लीट केला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपर MBO मध्ये डिफाईन केल्या जातात. दॅट मीन्स हियर मॅनेजर और सुपिरियर कॅन इझिली इव्हॅल्युएट एम्प्लॉईज परफॉर्मन्स. मग एखाद्या सुपरवायझरने किंवा एखाद्या सबऑर्डिनेटने त्याचा परफॉर्मन्स कसा केलेला आहे हे काय करू शकतात, इझिली इव्हॅल्युएट करू शकतात. सेकंड पॉइंट, बेटर गायडन्स अँड डायरेक्शन. when the subordinate know what they have to do, it became easy for the superior to guide and mentor them in the same direction. म्हणजेच ज्यावेळी सबऑर्डिनेटचा रोल काय आहे हे MBO मुळे क्लिअर झालेला आहे. त्यामुळे काय होऊ शकतं, हियर सुपिरियर प्रोव्हाइड प्रॉपर डायरेक्शन टू दी सबऑर्डिनेट फॉर कम्प्लिटिंग अ पर्टिक्युलर टास्क बिकॉज सबऑर्डिनेट नो व्हॉट दे हॅव टू डू. त्या सबऑर्डिनेटला माहिती आहे की आपल्याला ओके हे इतकंच काम दिलंय ना, म्हणजे मला हा माझा टास्क कम्प्लीट करावा लागेल. मग हा टास्क करण्यासाठी मला कोणतं डायरेक्शन लागणार आहे. So these types of such types of direction provided by the superior. आणि सुपिरियर कडून काय होणार आहे, असे जे काही डायरेक्शन आहे किंवा असे जे काही कंट्रोलिंग आहे, असे जे काही मॉनिटरिंग आहे हे प्रॉपर मॅनर वरती केलं जाऊ शकतं. इज इट क्लिअर फर्स्ट और 2 पॉइंट? मॅडम सेकंड पॉइंट एक्सप्लेन करा जरा. सॉरी, बेटर गायडन्स अँड डायरेक्शन, तो पॉइंट परत एक्सप्लेन करा. बेटर गायडन्स अँड डायरेक्शन. आता बेटर गायडन्स आणि डायरेक्शन, सुपिरियरचं काम काय आहे, लोअर लेवल मॅनेजरला गायडन्स करण्याचं काम आहे. सुपिरियर म्हणजे काय म्हणतो आपण, मिडल लेवल पर्सन. फॉर एक्झाम्पल आता आम्ही मिडल लेवल मध्ये येतो, HOD. तर HODचं काय काम असतं, लोअर लेवल म्हणजे लोअर लेवल इन द सेन्स की आपल्यापेक्षा जे काय आपले टीचर आहेत त्यांना सुद्धा गायडन्स करणं किंवा स्टुडंटना गायडन्स करणं. तर इथे काय सांगितलं जातं, एक प्रॉपर गायडन्स देण्याचं काम म्हणजे सबऑर्डिनेटला गायडन्स देण्याचं काम इथे सुपिरियरच्या अंडर केलं जाणार आहे. दॅट मीन्स when the subordinate know what they have to do, it became easy for the superior to guide and mentor them in the same direction. आता MBO मुळे काय झालेलं आहे की प्रत्येक एम्प्लॉईजचं काम काय आहे ऑलरेडी डिफाईन झालेलं आहे आणि हे सुपिरियरला पण माहितीये की ओके ह्या एम्प्लॉईजला हे काम दिलेलं आहे. म्हणजे त्या प्रॉपर डायरेक्शनने तो एम्प्लॉईज जाणं महत्वाचं आहे. जे सुपिरियरला पण ऑलरेडी माहित असल्यामुळे तो काय करू शकतो की हे एक प्रॉपर डायरेक्शन देण्याचं काम करू शकतो. बिकॉज हियर सबऑर्डिनेट नो व्हॉट दे हॅव टू डू, म्हणजे त्याला काय काम करायचं आहे हे तो क्लिअर करू शकतो. क्लिअर? येस. ओके.
Then point number 3, accelerate motivation of subordinate. Since MBO increase the level of commitment and enthusiasm of the employees towards their work, the superior do not need to put in extra effort on subordinates motivation. This is very important part. म्हणजे आपल्याला आता बऱ्याच वेळी आपलं काम काय आहे हेच माहित नसतं किंवा जे आपल्या रेग्युलर रुटीनचा पार्ट म्हणू आपण. पण एमबीओ मुळे काय झालेलं आहे की तुमचे गोल्स ऑब्जेक्टिव्ह हे सेट आहेत. प्रत्येक इंडिव्हिज्युअलला काय टास्क करायचं आहे हे सेट आहे. तर आपला टास्क आपल्याला ऍट एनी कॉस्ट सबमिट करायचा आहे किंवा कम्प्लीट करायचा आहे हे प्रत्येक इंडिव्हिज्युअलला माहिती. लक्षात येत आहे. म्हणून ह्यासाठी सुपिरियरला वेगळी इफोर्ट घेण्याची गरज नाहीये रिगार्डिंग मोटिवेशन. जर एमबीओ मध्ये गोल्स ऑब्जेक्टिव्ह सेटच नसते तर मात्र सुपिरियरचा रोल काय असतो. सुपिरियर प्रेफर मोटिवेशन अँड डायरेक्शन टू दी सबऑर्डिनेट. सबऑर्डिनेटला रोज मोटिवेट करा त्याचं टास्क कम्प्लीट करण्यासाठी, हे सुपिरियरचं काम असतं. पण एमबीओ मुळे काय झालेलं आहे त्याला मोटिवेशनसाठी तेवढे एक्स्ट्रा इफोर्ट्स घ्यायची गरज नाहीये. सो सिन्स एमबीओ इन्क्रीज द लेवल ऑफ कमिटमेंट, म्हणजे इंडिव्हिज्युअल लेवलला जे काही टास्क डिस्ट्रीब्यूट केल्यामुळे प्रत्येकाची कमिटमेंट आहे की हा माझा टास्क मला कम्प्लीट करायचा आहे, बाकी मला माहित नाहीये. हा एक कमिटमेंट असते ना किंवा इन्थुजियास्टिझम म्हणतो आपण. प्रत्येकाने आपलं काम हे प्रॉपर करणं महत्वाचं आहे. दिस इज कॉल्ड द इन्थुजियाझम ऑफ द एम्प्लॉईज टुवर्ड्स देअर वर्क. दॅट इज वाय द सुपिरियर डू नॉट नीड, लक्षात ठेवा लास्ट सेंटेन्स, the superior do not need to put in the extra efforts on the subordinates motivation. त्याला परत मोटिवेशन देण्याची काही गरज नाहीये, कारण तुम्ही मोटिवेट करा किंवा नाही केला तरी चालेल. सबऑर्डिनेट त्याचं काम तो कम्प्लीट करणारच, कारण एमबीओ ने त्याला त्याचा टास्क हा डिस्ट्रीब्यूट करून दिलेला आहे. दॅट्स वाय. नेक्स्ट, कोऑर्डिनेटिंग इंडिव्हिज्युअल्स इफोर्ट टू ग्रुप इफोर्ट्स. आता आपण काय म्हणतो, एमबीओ सेट जॉइंटली गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह. द वन ऑब्जेक्टिव्ह इज अफेक्टेड बाय द अदर ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे एक ऑब्जेक्टिव्ह कम्प्लीट झाला तरच दुसरा ऑब्जेक्टिव्ह काय होणार आहे, कम्प्लीट होणार आहे. म्हणून आता काय सांगितलं इथे, कोऑर्डिनेटिंग इंडिव्हिज्युअल इफोर्ट्स टू ग्रुप इफोर्ट्स. जेव्हा इंडिव्हिज्युअलचे ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह होतील ऑटोमॅटिकली ग्रुपचे ऑब्जेक्टिव्ह हे अचीव्ह होऊ शकतात. त्यामुळे ग्रुप इफोर्ट घेतला जातो इथे. So MBO emphasize on achieving the organizational goals, which will ultimately leads to the accomplishment of their individual goals as well. म्हणजे प्रत्येकाने इंडिव्हिज्युअल लेवलला आपले आपले गोल काय केले पाहिजे, एक प्रॉपर मॅनर वरती अचीव्ह करणं महत्वाचं आहे. Thus, the superior can also direct the personal objective and efforts all the employees towards the attainment of the organizational ऑब्जेक्टिव्ह. आणि ऑटोमॅटिकली काय होणार आहे, तुम्ही जेव्हा तुमचा इंडिव्हिज्युअल टास्क कम्प्लीट करणार आहे म्हणजेच ऑर्गनायझेशनचे इच अँड एव्हरी एम्प्लॉईज काय करतील, त्यांचा इंडिव्हिज्युअल टास्क कम्प्लीट होईल. ऍज द रिझल्ट ऑर्गनायझेशन अचीव्ह द कॉमन गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह. आणि त्याचमुळे काय होणार आहे, कॉमन गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह हे अचीव्ह होणार आहे. इज इट क्लिअर? येस मॅम. आता पॉइंट आपण कंप्लीट केला, ऍडव्हान्टेजेस टू द सुपिरियर. सुपिरियरला काही ऍडव्हान्टेजेस होऊ शकतात. त्याच्यानंतरचा पॉइंट आहे ऍडव्हान्टेजेस टू द सबऑर्डिनेट. म्हणजे एमबीओ मध्ये ज्यावेळी गोल्स ऑब्जेक्टिव्ह हे सेट होतात त्यावेळी काही ऍडव्हान्टेजेस हे सुपिरियर किंवा सबऑर्डिनेटला सुद्धा होणार आहे. तर सबऑर्डिनेटला कोणते ऍडव्हान्टेजेस होऊ शकतात हे बघा. द सबऑर्डिनेट आर रिस्पॉन्सिबल फॉर इम्प्लिमेंटिंग एमबीओ इन देअर वर्क स्ट्रीम. म्हणजे मेन जे वर्क आहे हे जास्तीत जास्त कोण करत असतं, लोअर लेवल मॅनेजमेंट ही करत असते. आणि टॉप लेवल काय म्हणतो आपण, टॉप लेवल मॅनेजमेंट प्रिपेअर प्लॅन, पॉलिसी, प्रोसिजर, स्ट्रॅटेजी, व्हॉट एव्हर. मिडल लेवल काय करतात, त्याच्याशी रिलेटेड इम्प्लिमेंटेशन करतात आणि लोअर लेवल प्रॉपर वर्क कम्प्लीट करत असतात. सो एमबीओ मुळे काय आहे तर सगळ्यांचे गोल्स ऑब्जेक्टिव्ह हे सेट आहे. सो फर्स्ट पॉइंट इज simplify goal achievement. The subordinate are assigned with individual roles, responsibility and tasks in the direction of achieving organizational goals which simplify their work.
म्हणजे तर ज्यावेळी MBO व्यतिरिक्त आपण जर कॉमन थिंग लक्षात घेतली ऑर्गनायझेशनची, की ओके ह्या लोअर लेवल मॅनेजमेंटला काय करायचं आहे, 1 लाखाचा टर्नओव्हर करायचा आहे. मग आपण काय करतो अशा वेळी, की हा ओके हा करेल ना, मग ते डिपार्टमेंट काम करेल ना. अच्छा, जे आपली आपली रिस्पॉन्सिबिलिटी कम्प्लीट न करता फक्त अवॉइड केली जाते किंवा एकमेकांवरती डिस्ट्रीब्यूट केली जाते. पण MBO काय सांगतो तुम्हाला, तुमचे रोल्स, रिस्पॉन्सिबिलिटी, टास्क, व्हॉट एव्हर हे सगळं काय आहे, डिफाईन आहे. जर एखाद्या एम्प्लॉईचा टास्क नाही कम्प्लीट झाला, तो अनसरेबल असेल. लक्षात येतंय? सो काय सांगायचं इथे, सिम्प्लिफाय गोल्स अचिव्हमेंट. द सबऑर्डिनेट आर असाइन्ड विथ इंडिव्हिज्युअल रोल्स, रिस्पॉन्सिबिलिटी अँड टास्क in the direction of the achieving organizational goals which simplify their work. आणि त्याचं काम खूप सोपं का झालेलं आहे, कारण प्रत्येकाला त्याचा रोल, त्याची रिस्पॉन्सिबिलिटी, त्याचा टास्क हा नोन आहे. इज इट क्लिअर फर्स्ट? येस. एका स्टुडंटचा फक्त आवाज येतोय, बाकी कुठे गेला तरी सगळे? ते माईक म्यूट अनम्यूट Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Very good. Then second point, increase job satisfaction. मी फक्त एका स्टुडंट कडून एक्सपेक्ट नाही करत ना, बाकीयांनी पण जरा कमेंट करा, वन वे कम्युनिकेशन नको. Second point, increase job satisfaction. When the employees realize the level of efforts made by the management and the superior to simplify their work, they feel valued and satisfied with their job. एक पार्ट ऑफ जॉब, तुम्हाला परवा एक न्यूज आली होती बघा, की काहीतरी म्हणजे माहित नाही ती खरी होती की खोटी होती. कॉमर्सच्या एका स्टुडंटची बॅलन्स शीट टॅली झाली, मग तो काय म्हणतात खुशीत त्याने काय त्याची डेथ झाली, अशी एक न्यूज होती. माहितीये का तुम्हाला? नाही. न्यूजला दाखवत होते परवा असंच, की कॉमर्सचा स्टुडंट होता आणि त्याची बॅलन्स शीट, बहुतेक तो फारच अकाउंट मध्ये हुशार असावा किंवा त्याला अकाउंट काहीच येत नसावं. त्याची बॅलन्स शीट टॅली झाल्यानंतर त्याला इतका आनंद झाला की त्याची डेथ झाली. सो थोडेस कॉमेडीच होतं हे, पण काय होऊ शकतं किंवा काय न्यूज दाखवू शकतात डोंट सांगू नाही शकत आपण. तर आता इथे म्हणजे तो एक जोकचा पार्ट होता थोडा. इथे सांगायचं इंटेन्शन काय आहे, इन्क्रीज जॉब सॅटिस्फॅक्शन. म्हणजे तुमचा रोल तुम्हाला माहितीये की हा आपल्याला बऱ्याच वेळा असं असतं ना, की ज्यांना जास्त अकाउंट आवडतं त्यांच्यासाठी असेल ना हे, की आपला एखादा प्रॉब्लेम टॅली झाला किंवा अकाउंट मला समजलं, मी स्वतः एखादा टास्क कम्प्लीट केला, तर त्याचं एक सॅटिस्फॅक्शन वेगळं असतं बघा. लक्षात येतंय? सो इथे तुमचा रोल काय आहे, डिफाईन आहे. आणि माझा रोल, माझे ऑब्जेक्टिव्ह, माझा टास्क जेव्हा मी कम्प्लीट करतो, तेव्हा डेफिनेटली आपल्याला काय होणार आहे, त्याचं एक वेगळं सॅटिस्फॅक्शन मिळणार आहे. आणि इथे नक्कीच काय होणार आहे, MBO मुळे एक छान कॉम्पिटिशन क्रिएट होते ऑर्गनायझेशन मध्ये. आणि प्रत्येक एम्प्लॉईज आपला टास्क हा बेस्ट कसा कम्प्लीट करता येईल किंवा सगळ्यांच्या आधी कसा कम्प्लीट करता येईल यावरती कॉन्सन्ट्रेशन करतात. म्हणून मी इंट्रो मध्ये सुद्धा सांगितलं बघा, की MBO इट्स व्हेरी गुड मेथड. मोस्ट ऑफ दी टॉप लेवल कंपनी अडॉप्टेड सच टाइप्स ऑफ मेथड. लक्षात येतंय? मग यामध्ये गुगल आहे किंवा झेरॉक्स आहे, अजून काही कंपन्यांची पण मी नावं सांगितली, मायक्रोसॉफ्ट आहे. ह्या कंपन्या काय करतात, तर ही छान मेथड आहे MBO, ही मेथड यूज करतात. पॉइंट लक्षात आला? इन्क्रीज जॉब सॅटिस्फॅक्शन. येस Yes. मॅम. व्हेरी गुड. सो पुढे जाऊ आपण. नेक्स्ट पॉइंट, इनिशिएट सेल्फ डायरेक्शन अँड सेल्फ कंट्रोल. With the help of the well-defined work stream, role, goals, and responsibility, the subordinate do not need to ask everything from the superior and can monitor their activities by themselves. म्हणजे तर इथे काय आहे, here subordinate know about his work, about his role, about his goals, okay, about his responsibility. म्हणजे सबऑर्डिनेटला माहिती आहे की माझा रोल काय आहे, माझी रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे, माझा टास्क काय आहे. दॅट्स वाय दे नॉट एक्सपेक्ट द मोटिवेशन फ्रॉम सुपिरियर. म्हणजे सुपिरियर कडून मला प्रॉपर मोटिवेशन मिळालं पाहिजे किंवा सुपिरियर मॉनिटर केल्यानंतर मी माझा टास्क कम्प्लीट करेन. नो, इट्स नॉट रिक्वायर्ड. सबऑर्डिनेटला माहिती आहे की अरे हा टास्क माझाच आहे, हा मलाच कम्प्लीट करायचा आहे.
लक्षात येत आहे? म्हणून काय सांगितलं इथे, इनिशिएट सेल्फ डायरेक्शन अँड सेल्फ कंट्रोल. सेल्फ डायरेक्शन म्हणजे माझे गोल सेट आहेत त्या डायरेक्शनने मला जायला पाहिजे, आणि सेल्फ कंट्रोल म्हणजे काय, अरे माझं अजून कामच नाही झालेलं आहे तर मला काय करावं लागेल, माझं काम माझं वर्क तितकंच फास्ट करणं महत्वाचं आहे. जर आपण रॉंग डायरेक्शनने जात असेल so here we can easily control, that means self control. Clear? Yes, ma'am. Yes, ma'am. Next Yes, one. ma'am. Encourage innovative thinking and ideas. It's very good point. काय सांगायचं आता इथे, MBO प्रमोट टू वे कम्युनिकेशन इन द ऑर्गनायझेशन. म्हणजे असं नाही की ओके तुमचं काम दिलंय तुम्ही काय ते करा, तिकडे गोंधळ झाला आम्हाला काही त्याच्याशी मतलब नाही, असं आहे की MBO मध्ये नाही. तर MBO काय सांगतं, MBO प्रमोट टू वे कम्युनिकेशन इन द ऑर्गनायझेशन. हियर the subordinate are also open up to speak about their ideas, thought and suggestion, and the management value their innovation and creativity. आणि तुम्ही काय करताय MBO मध्ये की हिअर वी कन्सिडर इच अँड एव्हरी एम्प्लॉईज, म्हणजे प्रत्येक एम्प्लॉईजला टास्क देताय ना तुम्ही, मग त्याची कॅपॅबिलिटी काय आहे, त्याची थिंकिंग लेवल काय आहे, त्याचा थॉट काय आहे, त्याचं सजेशन काय आहे, ऑल थिंग्स हिअर वी कन्सिडर फॉर प्रिपेअरिंग द गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह. लक्षात येत आहे? म्हणून काय होतं, तर बऱ्याच वेळी असं पण होतं की अरे न बोलणारे स्टुडंट सुद्धा बोलायला लागतात बघा, काही आपण ऍक्टिव्हिटी जर चालू केल्या तर. आणि असंच ऑर्गनायझेशन मध्ये सुद्धा असतं. MBO मुळे काय होणार आहे, जे टास्क कम्प्लीट करत नाहीये किंवा बऱ्याच वेळी काही एम्प्लॉईज मध्ये काही क्रिएटिव्हिटी असते किंवा काही वेगळे क्वालिटीज असतात, काही स्किल असतात, हे सगळे कुठे डेव्हलप होत असतात, तर MBO प्रोसेस मध्ये. लक्षात येत आहे? Yes, ma'am. Yes, ma'am. सो MBO चे ऍडव्हान्टेजेस क्लिअर झाले? Yes, ma'am. यामध्ये कोणाला डाऊट नाहीये ना? इट्स व्हेरी सिम्पल, यामध्ये काही हार्ड नाहीये. टू दी ऑर्गनायझेशन, टू दी सुपिरियर अँड टू दी सबऑर्डिनेट, असे आपण 3 पॉइंट काय केले इथे बघितलेले आहे. ओके, टू दी ऑर्गनायझेशन, टू दी सुपिरियर अँड टू दी सबऑर्डिनेट. बेसिक कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. MBO काय करतं, MBO सेट goals objective jointly and MBO distribute roles responsibility task at individual level. प्रत्येक लेवलला तो त्यांचा टास्क काय करतायत तर डिस्ट्रीब्यूट करून देत आहेत. ऍज द रिझल्ट दे कॅन इझिली अचीव गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह. MBO कॉन्सेप्ट आपले ऍडव्हान्टेजेस क्लिअर झाले. सो आता आपण नेक्स्ट पॉइंट कडे आलो, डिसएडव्हान्टेजेस ऑफ मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह. आता तुम्ही म्हणाल इतके छान आपण ऑब्जेक्टिव्ह बघितले किंवा प्रोसेस बघितले, ऍडव्हान्टेजेस बघितले, मग याचे डिसएडव्हान्टेजेस पण असतील का, तर आहेत. काही डिसएडव्हान्टेजेस सुद्धा काय असणार आहेत तर बघायला इथे मिळू शकतात. तर ते कोणते आहेत बघा. फर्स्ट आहे, द फिलॉसॉफी ऑफ MBO शुड बी वेल अंडरस्टूड बाय मॅनेजर. म्हणजे MBO काय, इट्स अ फिलॉसॉफी should be well understood by a manager. If the person who are to operate management by the objective do not fully understand the philosophy of MBO, it is no wonder that MBO fails. जर MBO काय आहे हे जर तुम्हाला क्लिअर नाही झालं तर काय होऊ शकतं, ही फिलॉसॉफी फेल होऊ शकते. MBO एक छान इंटेन्शनने चालू केलं जातं ऑर्गनायझेशन मध्ये, पण बरे काही म्हणतो बघा आपण, तुम्ही जर मोटिवेशनच्या थेअरी आता लर्न कराल तुम्ही युनिट 4 मध्ये किंवा मे बी तुम्ही FC मध्ये सुद्धा लर्न केली असेल. तर काय असतं, काही ऑर्गनायझेशन मध्ये एक्स थेअरी चे पीपल असतात, काही वाय थेअरीचे पीपल असतात. तर ते एम्प्लॉईज कसे असतात, काही असे रडेच असतात बघा, म्हणजे काही केलं ना अरे हे असंच का असतं, ते तसंच का असतं. आपल्याला आजूबाजूला लोक पण असे बघायला मिळतात, प्रत्येक गोष्टीत रडायचं माहित असतं त्यांना, म्हणजे सॅटिस्फाईच नसतात कधी. आणि काही वाय पीपल असे असतात, दे ऑलवेज सॅटिस्फाय अबाउट हिज वर्क. म्हणजे तुम्ही मला कोणताही टास्क द्या, आय कॅन कम्प्लीट इट, असे म्हणणारे असतात. किंवा ओके तुम्ही सांगितलंच पाहिजे असं नाही, म्हणजे बऱ्याच वेळी असं असतं ओके मॅडमनी सांगितलं ना मग मी करेन. काही असे असतात मॅडम ना काय शाळा नाही येत असं सांगत असतात प्रत्येक वेळी, असे तुम्हाला हे एक्सपिरियन्स आले असते किंवा आम्हालाही बऱ्याच वेळी येतं. तर MBO काय आहे, इट्स अ फिलॉसॉफी. आणि ही जर फिलॉसॉफी एम्प्लॉईजला नाहीच कळली
तर MBO फेल होण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे. इज इट क्लिअर? पॉइंट फर्स्ट. Yes. Yes, ma'am. Point number 2, if the goals are to be attainable, they should be realistic. If the goals are vague, uncertain, and ambiguous, manager may not be in position to carry out their work successfully. आता तुमचं गोल जे सेट केलेले आहे, तुम्हाला ड्युटी जी दिलेली आहे, रिस्पॉन्सिबिलिटी दिलेली आहे, हे प्रॉपर गोल असतील वी कॅन इझिली अचीव. जर थोडेसे वेग असतील, अनसर्टन असतील, एम्बिजियस असतील, तर तुम्ही ते अचीव करू शकाल का हो? नक्कीच नाही. आणि अशी पॉसिबिलिटी सुद्धा इथे बऱ्याच वेळी बघायला मिळते. म्हणजे हा एक का ओके याने मला त्रास दिलेला का, याला बरोबर असा टास्क देतो ना मी, याला ना अचीवच नाही झाला पाहिजे, असे सुद्धा तुम्ही ऑर्गनायझेशन मध्ये काही गोष्टी घडू शकतात. लक्षात येत आहे? वेग, अटेनमेंट, एम्बिजियस आणि जे काही अनरिअलिस्टिक आहेत असे काही गोल्समुळे MBO फेल होऊ शकतात. Then setting up of verifiable goals is not an easy task. It involves lot of time, study, efforts and work. It's very important thing. MBO काय करतं, प्रत्येक एम्प्लॉईचा, प्रत्येक इंडिव्हिज्युअल लेवलचा गोल सेट करतं, त्याची रिस्पॉन्सिबिलिटी सेट करतं, त्याचा टास्क सेट करतं. इट इज सिम्पल थिंग? नो, इट्स व्हेरी हार्ड थिंग. लक्षात ठेवा, ज्यावेळी आपण प्रत्येक एम्प्लॉईच्या लेवलला जाऊन विचार करतो, आता तुम्हाला जर टास्क डिस्ट्रीब्यूट करायचा आहे तर त्या एम्प्लॉईची लेवल तुम्हाला माहित असली पाहिजे, त्याचं स्किल माहित असलं पाहिजे, त्याचं नॉलेज माहित असलं पाहिजे, त्याचा एक्सपिरियन्स माहित असला पाहिजे. सो ह्या गोष्टी डिफाईन करणं कसं आहे? It's very difficult. That's why here said this is the disadvantages. Here setting up the verifiable goals is not an easy task. आणि ज्यावेळी आपण गोल्स हे सेट करतो त्यातच काय होऊ शकतात तर प्रॉब्लेम हे येऊ शकतात आणि हा टास्क खूप डिफिकल्ट आहे because it involves lots of time, study, efforts and work. Then MBO lay emphasize on short-term goals and neglect the long range goals. म्हणजे MBO मध्ये लॉंग टर्म गोल्स दिले जात नाहीत, फक्त काय केले जातात की शॉर्ट टर्म गोल्स इथे दिले जातात. बट adequate attention towards both the goals should be given. आणि जर adequate attention असेल तर नक्कीच काय होणार आहे, तुम्हाला इथे तुमचे प्रॉपर रिझल्ट मिळू शकणार नाही. आणि शॉर्ट टर्म साठी जी इतकी लेंदी प्रोसेस आहे किंवा टीडीएस प्रोसेस आहे ही करणं प्रत्येक कंपनीला अफोर्डेबल नाही. म्हणून MBO काय करतात, खूप मोठ्या कंपन्यास काय करतात तर अडॉप्ट करतात. Effective interaction between the superior and subordinate may not be possible due to differentiate in their status. इफेक्टिव्ह इंटरॅक्शन बिटवीन द सुपिरियर अँड सबऑर्डिनेट नॉट बी पॉसिबल. म्हणजे इफेक्टिव्ह होईल की नाही याची शक्यता कमी आहे, कारण प्रत्येकाचा स्टेटस हा वेगळा असतो. दॅट्स वाय हॉरिझॉन्टल लेवलला गुड इंटरॅक्शन होऊ शकतं, पण व्हर्टिकल लेवलला गुड इंटरॅक्शन होईल असं नाही. दॅट्स वाय दिस इज द डिसएडव्हान्टेज. इज इट क्लिअर क्वेश्चन? डिसएडव्हान्टेजेस? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, good. So we can start our next question in next class. What is management by exception? Explain it.